कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जेव्हा जेव्हा माझा शब्द मोडशील, मला दिलेलं वचन मोडण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा हे लिखा रे तुला आठवण करून दे. या पुढे भैरवीला दिलेला वचन मोडशील तर त्याचे काय परिणाम होतील ना, त्याची ही झलक आहे. झलक. हा? रोजी आई, मला माफ कर. मी तुझ्या पुढे दिवाच नाही लावला, तर काय करू. केलेल्या कर्मांची शिक्षा मिळाली आता या हातावर. मला तुझी 4 पानं तोडायची होती, आता रात्र झाली, मी नाही तोडू शकत. तुझा गुणकरी रस लावला असता ना की बरं वाटलं असतं, पण राहू दे. ए हॅलो, कधीही यायचं, कधीही जायचं. धर्मशाळा आहे. कुठे गेलेलीस? गेली असेल कुठेतरी कटकारस्थान करायला, नाहीतर इथे काय करते. काय गं, काही प्लॅनिंग सुरू आहे तुझं? काय बोलताय तुम्ही? हो, मग इथे काय करतेस पूलकडे? चल आत. तुझ्यापासून काहीच सुटत नाही विठ्ठला. सगळं दिसतं तुला. तुला हसू दिसतं, तुला दुःख दिसतं, तुला सत्य असत्य दिसतं. मला सारंग सरांनी शपथ दिली ना, तेव्हा इच्छा नसून सुद्धा त्यांच्या डोक्यावर हा गेलेला माझा हात, यांना शिक्षा मिळायलाच हवी होती आणि मिळाली आहे. पण मला मिळालेली दुसरी शिक्षा म्हणजे सारंग सरांशी न बोलण्याची. त्याचं काय? त्यातून कशी पार पडणार आहे मी? विठ्ठला, तूच काहीतरी कर. तूच सांग मी काय करू. राणी. राणी? त्या 2 राणींचं काय, ज्या कन्फ्युज होऊन फिरतात खाली? बस कळलं मला. अरे वा, छान. सारंग, मला तुझी थोडी मदत हवी. हा सांग ना दादा. आणि मी आत्ता आईकडे, ॲक्च्युली आई माझ्याशी बोलत नाही आहे. मी आत्ता फाईलवर सह्या घ्यायला गेलेलो, तिने MD सारख्या सह्या दिल्या आणि मला जायला सांगितलं. मला तिचा अबोला सहन होत नाही. दादा तू उगा सिरियस होतेस. तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना, ती कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ शकते. सोड ना, जरा वेळ जाऊ दे, शांत होईल ती. कधी तिचा राग शांत होणार ते मला माहिती नाही, कारण यावेळीचा राग जरा तिचा खरा आहे. कमाल आहे ना, तिचा राग खरा आहे.
या घरात प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय. दादा तुला माहिती नाही मी काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय? अरे सारंग, तुझ्यासाठी या घरामध्ये क्विक माफी आहे, माझ्यासाठी नाही. तू आईच्या मनाविरुद्ध जरी काही केलंस ना तरी तुला माफी आहे. तिच्या मनाविरुद्ध तू नातं जोडलंस तरी माफी आहे. ती तुला असं लगेच डिटॅच करून टाकत नाही. नाही, तुमचा बॉन्ड मी बघितलाय ना, मी जेलच नाही आहे त्याबद्दल, पण माझ्यासाठी तसं नाही आहे या घरात. माझ्याकडनं एक चूक झाली आज, ती माझ्या नकळत. एवढी मोठी शिक्षा देते मग ती. दादा हे बघ, एकतर मी तिच्या विरोधात जात नाही, मी सत्याच्या बाजूने उभा असतो बस. आणि हे कुठेतरी आईला पण माहिती आहे, म्हणून आई कितीही रागवलेली असली ना तरी ती शांत होते, ती माफ करते मला. काय म्हणायचं तुला? तू जे काही या घरात करतो ते सगळं बरोबर असतं आणि मी चुकीचं आहे का? अरे एक मिनिट भांडताय कशाला? याला सांग मग, काय बोलतोय हा? सारंग, मी बोलू का? दादा, तुझ्या बोलण्याचा रोग कळतोय मला. तू सावलीबद्दल बोलतोस ना? हो. हे बघ, मॉम आणि सारंगमध्ये कितीही भांडणं झाली तरी एंड ऑफ द डे मॉमला माहिती आहे की सारंग जे करतोय ते योग्य आहे, सत्य आहे. पण दादा, तुझ्या बाबतीत असं नाही झालंय. यावेळेला तू चुकलायस. आणि काय चूक काय केली मी? हा, त्या मुलीला तिची जागा दाखवून दिली. बिनडोक मुलगी आहे ती. पण ती मदत मागण्यासाठी आपल्या दारी आली होती आणि ती केपेबल होती, जिद्द होती तिच्यात. बरं जाऊ दे ना, आपण कशाला भांडतोय? मुद्दा काय? आईला मनवायचं आहे ना, आईला मनवू ना आपण. मी मनवतो आईला, तू टेन्शन नको ना घेऊ. ठीक आहे, चल आपण खेळूया. नाही अरे दादा ए नको रे बाबा, मला खूप काम आहे. अरे ए बाबा ए. सावली, हे ग, मला जरा जिरा सोडा देशील का? हा, अगं मला ऍसिडिटी झाली आहे, तू का बोलत नाहीयेस? बोल ना काहीतरी. कोणी काही बोललं का तुला? मग तर जालिंदर निंबाळकर म्हणतात तू सिंगर आहेस, मला तर तू मुकी वाटतेस. अगं सावली, बोल ना काहीतरी. काय झालंय? तू व्रत ठेवलंयस का? जिरा सोडा देशील ना? कसं सांगू तुम्हाला सारंग सर, कधी कधी शब्द पण मुखे होतात आणि या मुक्या शब्दांना तुम्ही बोलायला लावता. मी पण कोणाच्या तरी शब्दात अडकले गेले. बोलण्यापेक्षा लिहून दिलं तर? एक काम करते, चिठ्ठी लिहून त्यांच्या खोलीत ठेवते, ते नक्कीच समजून घेतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.